आणि ज्या ठिकाणी जर नागरिक म्हटले की आम्हाला रेडीमेड घर द्या, नंबर सुद्धा आले आमचे। बरं, हे सगळं कायद्याच्या विरोधात होतं, तर तुम्ही आम्हाला तिथं बसवलंच कशाला? हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कशासाठी आंदोलन सुरू केलंय आणि मोठी संख्या जी आहे त्या अतिक्रमण धारकांची तर त्यांची घरं पाडली, ते लोक जमा झाले। हे बघा, खरं तर आंदोलन करण्याची गरज आम्हाला पडली का पडली? ज्यावेळेस कुठल्याही नोटीस न देता, प्रक्रिया पार न पाडता तुम्ही आमचे घर पाडले, कुठलीही प्रक्रिया न पार पाडता तुम्ही आमच्या घरावर मार्किंग केली, तर आमच्या समोर हा प्रश्न आंदोलनाशिवाय राहिलेला नाही। सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय आहे। माननीय महानगरपालिकेने उच्च न्यायालयामध्ये सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टाचे निर्णय पाळू, परंतु अद्याप एकही निर्णय न पाळता तुम्ही कुठलाही पंचनामा न करता, नोटीस न देता आमचे घर पाडले। आता माझ्या बाजूला माझ्या माता भगिनी उभ्या, यांना घर नाही आहे। ऐन पावसाळ्यामध्ये तुम्ही आमचे घर पाडले। तर मी महानगरपालिका आयुक्ताला एक प्रश्न विचारतो, असा कोणता कायदा आहे की ज्याच्यामध्ये घराला नोटीस न देता रस्ता रुंदीकरणासाठी तुम्ही घर पाडू शकता? याची माहिती आम्हाला द्यावी। राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला लेखी निर्देश देता, राज्याचे मुख्यमंत्री प्रत्यक्ष येऊन संभाजीनगरमध्ये सांगता की तुम्हाला मोबदला दिला जाईल। असा कोणता कायदा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांचं ऐकायचं नाही? शेवटचा प्रश्न जर त्यांना विचारायचा ठरला तर मला त्यांना हाच विचारायचा आहे की शहराच्या रस्त्याची जर रुंदी वाढली असेल, ते रुंदी वाढत असताना तुम्हाला मोबदला देण्याचा कायदा माहीत नाही का? बाजूच्या जालना जिल्ह्यामध्ये सरकारी जमिनीवर अधिग्रहण करण्यासाठी 2019च्या कॅबिनेट निर्णयाप्रमाणे मोबदला दिला जातो, हा कायदा तुम्हाला माहीत नाही का? जनतेची काय चूक आहे? कोणत्या बिल्डर्सच्या सांगण्यावरून हा रस्ता रुंदीकरण होतंय, याचं उत्तर महानगरपालिका आयुक्तांनी द्यावं। आज त्यांनी एक अजब गजब प्रश्न मीडियामध्ये सांगितला की सोशल मीडियामधल्या आंदोलनाला मी महत्त्व देत नाही। मग मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस विधिमंडळामध्ये सदनात चर्चा झाली की महानगरपालिका आयुक्तांनी 2 कोटी रुपये सोशल मीडियावर अतितातडीच्या बजेटमधून खर्च केले। अतितातडीचा बजेट एखादी दुर्घटना घडली त्यासाठी असतो, त्या बजेटमधून तुम्ही 2 कोटी रुपये खर्च करता, त्याच्यामध्ये तुम्ही स्विमिंग पूल घरातला बांधता, ते तुम्हाला महत्त्वाचं वाटतं आणि जनतेने सोशल मीडियामध्ये आवाज उचलला हे तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही। तुम्ही आम्हाला उत्तर द्या, लँड ॲक्विजिशन कायदा काय म्हणतो? तुम्ही आम्हाला उत्तर द्या। ज्याच्या घरासमोर रुंदीकरण होत असेल त्याला नोटीस देणं क्रमप्राप्त आहे का नाही? तुम्ही मला उत्तर द्या की हर्सुल परिसरामध्ये 2 वर्षापूर्वी लँड ॲक्विजिशन प्रोसेस झाली, 50% लोकांना मोबदला मिळाला, ती जागा तुम्ही पाडताय। न्यायालयाने तुम्हाला सांगितलं नॅशनल हायवेने पैसे दिले, तुम्ही ती जागा पाडताय। पडेगाव मिटमिटामध्ये तुम्ही दादागिरी करून एका कॉन्ट्रॅक्टरला रस्त्याचं भूमिपूजन करण्याची तारीख ठरली होती, त्याच्यामध्ये झाडं कापण्यासाठी अनेक मान्यता प्रलंबित आहे मंत्रालयामध्ये, तरी तुम्ही घाईघाईत भूमिपूजनासाठी तुम्ही रस्ता पाडला। तुम्ही रस्ता किती तारखेला पाडला? तुम्ही नोटीस किती तारखेला देताय? तुमच्यावर का कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करण्यात येऊ नये? अजूनही वेळ गेलेला नाही। कायद्याला आम्ही मानणारे आहोत। आम्ही शांत पद्धतीने कायद्याच्या चौकटीत तुम्हाला म्हणतो, जे घरं तुम्ही पाडले त्याचे पंचनामा करा, जे घरं तुम्ही पाडले त्याचे मोबदल्यावर चर्चा करा। मोबदला आम्हाला हवाय। जे घरं तुम्ही भविष्यात पाडणार आहात, मार्किंग करत आहात, तुम्ही नोटीस तुम्ही त्यांना द्या। मार्किंग करण्यापूर्वी तुम्ही शासनाने कायद्याने ठरवून दिल्याप्रमाणे मुआवजा द्या, मोबदला द्या। आम्ही विकासाच्या आड येणार नाही। तुम्ही माहिती सर्वांना देताय की विकास कोई विरोध हो रहा है। अगर घर जर तुटत असेल तर तो विकास मान्य आहे का? घर जर तुटत असेल, तुम्ही मोबदला नसाल देणार, तर तो विकास तुम्हाला मान्य आहे का? शहरामध्ये दुजाभाव पद्धतीने, दादागिरी पद्धतीने, दडपशाहीने कारवाई सुरू आहे। या दडपशाहीला आम्ही जुमानत नाही। कायद्याच्या चौकटीत आम्ही याला उत्तर देऊ। आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला कळकळीची विनंती करतो,
कृपया या महापालिका आयुक्तांची बदली आपण करू नका. ज्यांनी माझं घर तोडलं, ज्यांनी माझ्या आईला रडवलं, यांच्या डोळ्यातल्या एक थेंबाचा बदला कायद्याने आम्ही जोपर्यंत घेणार नाही, आम्हाला मोबदला मिळणार नाही. कृपया मुख्यमंत्री महोदय यांची बदली करू नका. आम्हाला न्याय द्या. आम्ही न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाही. तुम्ही निर्देश देताय, तुम्ही घोषणा करताय आणि महापालिका आयुक्त तुमच्या घोषणेकडे जुमानत नाही. हे कोणाचं ऐकता? याच्यावर देखील सखोल चर्चा झाली पाहिजे. आणि आम्ही शहरामध्ये आज पहिला दिवस आहे. आम्ही मदत संकलन केंद्र उभा केलंय. या संकलनाद्वारे आम्ही रोज एक माहिती घेणार आहोत. एक प्रश्न असा आहे की